निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी ग्रामपंचायतीची जागा एका विशिष्ट धर्माच्या खासगी ट्रस्टला दिल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह सकल हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखून धरला आहे। दरम्यान नांदूर मध्यमेश्वर येथील ग्रामपंचायतची जमीन एका खासगी ट्रस्टला दिलेली नोंद तात्काळ रद्द करावी, संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं, ज्या अधिकाऱ्यांनी ही नोंद लावली त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला। जोपर्यंत महसूल मंत्र्यांसोबत बोलून ही नोंद रद्द होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा यावेळी आंदोलकांकडून घेण्यात आला आहे। समाज बदनाम आहे आणि त्यामुळे आम्हाला आजच्या आज सिटी सर्वे मधलं नाव तुम्ही दुरुस्त करा। दुसरा विषय, जोपर्यंत अपिलाचा निकाल लागत नाही माझी कलेक्टर साहेबांना विनंती राहील तोपर्यंत या महसूल मधल्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवा। नांदूर मध्यमेश्वर ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीने 2018 मध्ये ठराव केलेला होता की मुस्लिम समाजाला 55 गुंठे जागा जी त्यांनी मागितली होती कब्रस्थानासाठी ती नाकारली होती। याचं महत्त्वाचं कारण होतं की या गावामध्ये फक्त लोकसंख्या मुस्लिमांची 150 असून त्यांना 12 गुंठे जागा ऑलरेडी कब्रस्थान आणि मशिदीसाठी देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्या पलीकडे 55 गुंठ्यांची मागणी होती, त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता। परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे खोटे डॉक्युमेंट केले की ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिलेली आहे, ना हरकत दाखला दिलेला आहे अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तालयामध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि शासनाने त्यांना ही जागा देण्याचं मान्य केलं। मात्र जेव्हा अपील विभागीय आयुक्तालयांकडे चालू होतं तेव्हा ग्रामपंचायतीने ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत, ग्रामपंचायतीचा ही 55 गुंठे जागा देण्यास विरोध आहे। त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा शासनाने 15 मार्च 2024 रोजी निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं नाव लावण्यात यावं, तर ते ग्रामपंचायतीचं नाव लावण्याच्या ऐवजी तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेखचे अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी विभागीय आयुक्तालय ह्या तिघांनी संगनमत करून सिटी सर्वेच्या ह्याच्यावरती उतार्यावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे। त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज आंदोलनानंतर प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संध्याकाळपर्यंत जे काही जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते काढून ग्रामपंचायतीचं नाव त्याच्यावरती लावण्यात येईल। आणि महसूल मंत्र्यांकडून असं आश्वासन मिळालेलं आहे की लवकरच या नांदूर मध्यमेश्वरच्या विषयामधलं अपील करण्यात येईल। जर कोणी खोटे डॉक्युमेंट दाखवून शासनाची दिशाभूल केली असेल तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि शासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये चुका केल्या असतील तर त्यांच्यावरती देखील चौकशी करून कारवाई करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।